राम जी चाहते नहीं थे खरदूषण का वध करना, लेकिन खरदूषण ने इतना आतंक मचा दिया था कि राम जी को न्याय के लिए आगे बढ़ना ही पड़ा। राम जी को न्याय के लिए आगे बढ़ना ही पड़ा। वैसे ही मेरा उद्देश्य नहीं था कि इन यूट्यूबर्स के अगेंस्ट कोर्ट आना, लेकिन इन यूट्यूबर्स ने आतंक मचा दिया था, तो हमें इन यूट्यूबर्स पे केस करने के लिए कोर्ट आना ही पड़ा। नमस्कार मंडळी, किती सुंदर गोष्ट सांगितली आहे आपल्या जगद्गुरु अभिनव अरोड़ा यांनी। आता त्यांची आणखी एक गोष्ट आहे का, केस करना चाहता नहीं था, लेकिन फिर भी मुझे करना पड़ रहा है। और देखिए, मैं आपको एक कहानी के माध्यम से समझाता हूँ। राम जी का उद्देश्य खरदूषण का वध नहीं करना था, लेकिन खरदूषण ने इतना उत्पात मचा दिया था कि राम जी को न्याय के लिए आगे बढ़ना ही पड़ा। वैसे ही इन लोगों ने इतना उत्पात मचा दिया है कि मेरे को न्यायालय आना ही पड़ा। आता इथे पहा, अभिनव अरोड़ा यांनी मागच्या मुलाखतीतील सर्व गोष्टी जशाच्या तशा पुन्हा सांगितल्या आहेत। हेच नाही, त्यांची अजून एक मुलाखत बघा। यूट्यूबर्स के खिलाफ केस कर रहा हूँ। तो आप तो राधा रानी के मैं चाहता नहीं था कि मैं यूट्यूबर्स के खिलाफ केस करूं, लेकिन मुझे करना पड़ रहा है। मैं आपको एक कहानी के माध्यम से समझाता हूँ। ठीक है, समझाइए। राम जी का उद्देश्य नहीं था खरदूषण का वध करना, लेकिन खरदूषण ने इतना उत्पात मचा रखा था, तो राम जी को न्याय के लिए आगे बढ़ना ही पड़ा ना। तो मेरा उद्देश्य नहीं था इन यूट्यूबर्स के खिलाफ कोर्ट जाना, इन यूट्यूबर्स के खिलाफ केस करना, लेकिन फिर भी मुझे करना पड़ा। म्हणूनच म्हटलं जातं की अभिनव अरोड़ा यांना सर्व गोष्टी जशाच्या तशा पाठांतर करून दिल्या जातात आणि ते त्या पाठ केलेल्या गोष्टी आपल्या कोणत्याही मुलाखतीत पॉडकास्टमध्ये बोलतो। इथे तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला त्यांचे 3 मुलाखती दाखवले आणि तिघांतही त्याने एका प्रश्नांचे तंतोतंत सारखे उत्तर दिले आहे, अगदी शब्दशः तसंच। जर तुम्हाला असं वाटतंय की हा किती निरागस मुलगा आहे जो देवाच्या श्रद्धेत इतका मग्न झाला आहे की त्याच्यासाठी रडतो आहे, पण मी तुम्हाला सांगतो की हा जगातील पहिलाच असा मुलगा आहे ज्याने देवाला आपला कंटेंट बनवलेला आहे आणि पैसे कमवण्याचा मार्ग शोधला आहे। आता पहा, तुमच्यातील जे काही सनातनी लोक आहेत ते माझी गोष्ट चांगली समजून घेतील, पण तुमच्यातले जे थोडे आंधळे सनातनी आहेत त्यांना बरोबर आणि चूक यातला फरक समजत नाही। त्यांनी हा व्हिडिओ पाहू नये, कारण हा व्हिडिओ तुम्हाला खूप त्रासदायक ठरू शकतो। आता पहा, मीही देवावर पूर्ण विश्वास ठेवतो, पण मी त्या लोकांमधला नाही ज्यांना बरोबर आणि चुकीमध्ये फरक दिसत नाही। जर तुम्ही पूजा करत असाल तर एक अशी जागा निवडता जिथे तुम्ही शांतीत पूजा करू शकता, कोणती अडचण येऊ नये म्हणून। पण तुम्ही असं तर करत नाही ना की एक कॅमेरामॅन घेऊन जाता आणि त्याला व्हिडिओ बनवायला सांगता, ज्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून दाखवू शकता की बघा मी पूजा करतोय। आता या गोंडस बोलक्याचं नाव आहे अभिनव अरोड़ा आणि तो अगदी असंच करतो, पूजा नाही तर पूजेच्या नावावर ढोंग करतो। आता पहा, गणपती विसर्जनच्या वेळी हा मुलगा रडण्याचं ढोंग करत आहे। हे पाहून स्पष्ट समजतंय की हा कॅमेरा प्रेमी प्राणी आहे, ज्याला फक्त कॅमेरा समोरच देव आठवतात। कॅमेरा बंद झाला की हा दुसऱ्याच जगात जातो। आता हा व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होते की हा मुलगा किती जास्त अभिनय करतो आणि त्याला फायदा देखील मिळतो, कारण तो हे सगळे व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर पोस्ट करतो, ज्यामुळे त्याला भरपूर पैसे मिळतात आणि त्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना फसवून त्यांच्या श्रद्धेचा वापर करून पैसे कमावणे। बहुत से लोग आपको कमेंट्स में यही बोलते हैं, स्कूल के लिए ट्रोलिंग करते हैं कि स्कूल क्यों नहीं जाते हो, पढ़ते क्यों नहीं हो। आपको बुरा नहीं लगता? एक संत जी एक नदी में सूर्यदेव को जल चढ़ा रही थी, तो एक बिच्छू उनको काट गया। उन्होंने उसको बार बार बचाने लगे और वो बार बार काटने लगा, वो बार बार बचाने लगे और वो बार बार काटने लगा। तो नदी के किनारे ही कोई खड़ा था, उन्होंने कहा ये आपको बार बार काट रहे हैं, आप इसकी मदद क्यों कर रहे हो? फिर उन्होंने कहा कि इसका स्वभाव है गलत करना, काटना, तो इसको काटने दो। मेरा स्वभाव है बचाना, तो मुझे बचाने दो।
तो उनको कहना है जो उनको कहने दो। मुझे ठाकुर जी की भक्ति करनी है, मुझे करने दीजिए। मुझे फर्क नहीं पड़ता कि जमाना क्या कहता है, मुझे तो ये पता है कि कान्हा मुझे अपना कहता है। आता जेव्हा त्याला शाळेबद्दल विचारलं की तू शाळेत जातोस का नाही, तेव्हा त्याने त्यावर एक लांबलचक गोष्ट सांगितली ज्याचा काही अर्थच नव्हता, पण त्याने कुठेही स्पष्टपणे सांगितलं नाही की तो शाळेत जातो की नाही। गोवर्धन में राधा कुंड का क्या महत्व है? गोवर्धन में राधा कुंड का बहुत विशेष महत्व है। एक राक्षस ठाकुर जी से युद्ध करने आया था, ठाकुर जी को मारने आया था, तो वो गाय के गैया की भेष में आया था। तो अब ठाकुर जी ने उनका वध कर दिया था। तो अब ठाकुर जी को गो हत्या का पाप लग गया। तो अब राधा रानी और उनके सर सखा कहते हैं, हम तुमसे बात नहीं करेंगे, हम तुम्हारे साथ नहीं खेलेंगे, तुमने गो हत्या की है, तुम्हें गो हत्या का पाप लगा है। तो ठाकुर जी ने राधा कुंड प्रकट किया, उसमें सभी तीर्थों का आवाहन किया और उसमें स्नान किया, तो वो गो हत्या के पाप से मुक्त हो गए। बघा, जर मुलाला ज्ञान असतं तर त्याला हे माहिती असतं की राधा कुंड श्रीकृष्णांनी नाही तर राधा राणीने आपल्या बांगड्यांमधून प्रकट केलं होतं, आणि ज्या कुंडांची तो गोष्ट करतो त्याला कृष्ण कुंड म्हणतात, ज्यामध्ये श्रीकृष्ण अंघोळ करत असतो। आणि हे दोन वेगवेगळे कुंड आहेत, राधा कुंड आणि कृष्ण कुंड, पण हे एकाच ठिकाणी आहेत। हो गई है तो तेरे दर्शन करके संसार में तेरे सिवा कोई नहीं है मेरा। आता मला इथे दुःख होत आहे की ज्याला राधा कुंडाबद्दल माहितच नाही अशा डोंगी व्यक्तीच्या प्रभावाखाली लोक कसे फसतात। आता या माताजींना बघा, त्या मुलाला कवेत घेऊन रडत आहेत, माताजींना त्यात श्रीकृष्ण दिसत आहेत, पण हा मुलगा देवाच्या नावावर लोकांना मूर्ख बनवत आहे। आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तो एका मुस्लिम मुलाकडून चालीसा पाठ करून घेतोय। राधे राधे, जय श्री राम। आज मेरे साथ हैं अब्दुल और ये आपको आज मंगलवार की दिन सुनाएंगे हनुमान चालीसा। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। इथे मी फार काही सांगणार नाही, पण जर विचार करा की उद्या एखादा मुस्लिम मुलगा हिंदू मुलाला आपल्या धर्माचे काहीतरी शिकवत असता तर त्यावर मीडियाचा आणि इतर लोकांचा काय प्रतिसाद आला असता। त्याचे एक युट्यूब चॅनल देखील आहे ज्याला आपण ब्लॉग चॅनल म्हणू शकतो, कारण इथे फूड ब्लॉगर्स आणि इतर ब्लॉगर्स जे काम करतात तेच काम हा मुलगा करतो। एक श्रद्धावान व्यक्ती म्हणून या मुलाकडून ज्ञानाची अपेक्षा असली तरी त्याच्या चॅनलवर असं ज्ञान तो देत नाही, उलट तो सांगतो की आज मी वृंदावनला आहे, आज मी द्वारिकेला आहे, आज मी कृष्ण दर्शनासाठी आलो आहे। जर त्याने हे काम एक ब्लॉगर म्हणून केलं असतं तर मला खूप आवडलं, पण तो लोकांच्या आस्थेचा फायदा घेतोय, ज्याचं मला अजिबात समर्थन नाही। सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे एक चांगलं काम आहे, मलाही आवडतं, मीही सनातनी आहे, पण लोकांना फसवून त्यांच्या भावनांचा फायदा घेणं हे सनातन धर्माच्या नावावर अजिबात योग्य नाही। तुम्ही किती साधू पाहिले जे पूजा करताना सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करतात, आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एक गौमाता शेवटचा श्वास घेत असताना त्याने कॅमेरा सुरू करून ढोंग केलं। त्याला काही गोष्टी शिकवल्या आहेत आणि तो फक्त त्याच बोलतो, पण जेव्हा त्याला सोशल मीडियावर काय पोस्ट करावं हे कळत नाही तेव्हा तो आपल्याच अंगणात उड्या मारतो, ज्याला त्याच्या भाषेत नृत्य असं म्हणतात। राधा रानी मेरी है, मेरी है। आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि ज्यांना ह्या माहितीची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, तरच तुम्हाला येणारे अपडेट सर्वात आधी मिळतील। धन्यवाद।